ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली जी आहे ती अर्जुनसोबत बोलत असते. अर्जुनला सांगत असते की मला माहिती आहे आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे. मग तेव्हाच अर्जुन म्हणतो की तुला कसं कळलं, म्हणजे तू माझ्या मनाचा एवढा कधीपासून विचार करायला लागली, तुला कशा या सगळ्या काही गोष्टी कळल्या, असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो. तेव्हाच सायली अर्जुनला म्हणत असते की ते काय आहे ना, तुमच्या मनातल्या सगळ्या काही गोष्टींना मी एका झटक्यात ओळखते, त्यामुळे मला हे सगळं काही कळलं, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना अर्जुनला खूप छान वाटतं की सायली आपला विचार करते. तेच आता सायली म्हणत असते की आजचा जो दिवस आहे ना तो फक्त आपल्या दोघांचा आहे, म्हणजेच आपल्या दोघांचा, याचा अर्थ असा की फक्त तन्वी आणि त्याचसोबत अर्जुनचा. मग अर्जुनलाही भारी वाटतं ही सायली, ही तन्वी आणि आपल्यामध्ये हा कोणताही हे नको त्यासाठी वेळ काढायचा प्रयत्न करते. आणि त्यामुळेच ना इकडे असणारा अर्जुनही खुश होतो आणि गुडघ्यावर बसूनच ना आता अर्जुन जो आहे तो आता बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की चला फायनली आता मी तन्वीला तर प्रपोज करणारच. मग आता गुडघ्यावर बसून तो तिला विचारतो, काय मग माझ्यासोबत येणार ना, म्हणजे आपण फिरायला जाऊया, मग तू येशीलच ना डेटवर, असंही आता तो तिला खाली गुडघ्यावर बसून बोलत असतो. तेच आता इकडे अस्मिता, कल्पना या खूप जास्त खुश असतात आणि त्या तर आता म्हणत असतात की चला फायनली एकदम सगळं काही आपण जसं ठरवतोय ना तसंच होतंय. अस्मिता म्हणत असते की बोल बोल, होकार देऊन टाक आता एकदाचा सायली, होकार देऊन टाक. मग आता सायली हो असं म्हणते. मग त्यावर अर्जुन खूप जास्त खुश झालेला असतो. मग आता ही दोघंही जण मस्त अशी डेटवर जाणार असतात आणि त्यातच अस्मिता आणि त्याबरोबर इकडे सगळीजणं सायली अर्जुनची मजा घेत असतात. मग तेव्हाच इकडे सायलीला कल्पनाने सांगितलेलं असतं की दोघंही जण बाहेर जात आहे, पण बाहेरचं काही खाऊ वगैरे नका, हेही इन्स्ट्रक्शन आता कल्पना देत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्जुन हा पटकन आवरण्यासाठी निघून जातो, कारण त्यांना आता लगेचच छान फ्रेश होऊन बाहेर फिरायला जायचं असतं आणि यासाठी त्यांची आता तयारी सुरू असते. तेच आता दुसरीकडे जी प्रिया आहे ना तिने सांगितलेलं असतं त्या हवालदारला की माझी ना एक मैत्रीण भेटायला येणार आहे, पण तिची नोंद आहे ना ती कुठेही व्हायला नको रजिस्टरमध्ये, याची काही ती दक्षता घ्या, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि मग काय, तिचं ऐकून ती हवालदार तिकडनं निघून जाते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्रियाची ती मैत्रीण आलेली असते आणि प्रियाची जेव्हा ती मैत्रीण येते ना तेव्हा मात्र आता ती येऊनच ना प्रियाला भेटते. तेच आता दुसरीकडे सायली छान तयार होऊन बाहेर आलेली असते आणि जेव्हा सायली तयार होऊन बाहेर येते तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघत असते. तर अर्जुनला सुद्धा आता सायलीचं ते सौंदर्य एकदमच भुरळ पाडत असतं. मग तेव्हाच अर्जुन सायलीकडे बघत राहतो. त्याची काही आता तिच्यावर ना नजरही हटत नसते. तो एकटक तिच्याकडे पाहत राहतो. ते सायली छत्री वगैरे घेऊन सरळ चालत आलेली असते. मग अर्जुनकडे बघून ती त्याला विचारते, काय हो काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही आणि मग ती त्याच्या गाडीत बसते. तरीसुद्धा अर्जुनचं लक्ष हे इकडे तिकडेच असतं. अर्जुन फक्त आता इकडे तिकडे पाहत असतो. तेव्हाच ना सायली आता बसलेली असते अर्जुनच्या बाजूला. तेव्हाच आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की आज फायनली चल मी तन्वीसोबत फिरायला जातोय, म्हणजेच कसं सायली ही माझीच आहे. मग आता तो बोलत असताना इकडे आता सायलीसोबत फिरायला जात आहे का तन्वीसोबत, मला ना तुझ्यामध्ये तर आज सायलीच दिसते, म्हणजे माझी सायली कशी बायको म्हणून होती ना. मग तेव्हाच ना तिकडनं लगेचच जी सायली आहे ती उठून निघून जात असते, कारण तिला असं वाटत असतं की ह्याने बोलायला पाहिजे ना की तुमची मैत्रीण तन्वी आली आहे, सायलीचं नाव का घेतोय. यामुळे आता थोडीशी सायली नाराज झालेली असते. म्हणूनच सायली आता त्याला ते सगळं काही बोलून दाखवते. तेच इकडे प्रियाची मैत्रीण प्रियाला भेटायला आलेली असते. प्रियाची मैत्रीण जेव्हा प्रियाला भेटायला येते तेव्हा प्रिया तिला म्हणत असते की इथे तुला कोणीही बघणार नाही, त्यामुळे हा जो स्कार्फ लावला आहे, ओढणी घेतली आहे तोंडावरनं, ती काढून टाक. मग तेव्हाच ना ती तोंडावरची ओढणी काढून टाकते. मग तेव्हा प्रिया तिला म्हणत असते की माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि ते तुलाच करायचं आहे आणि ते तू काम एकदम व्यवस्थितपणे करू शकतेस, यावरही माझा विश्वास आहे, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना प्रिया तिला काही इन्स्ट्रक्शन देत असते. प्रिया तिला काही गोष्टी ज्या आहेत त्या नीट समजावून सांगत असते. मग दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती बोलत असताना
तिचं बोलणं जे आहे ते बरोबर ती मुलगी ऐकत असते. प्रियाची ही मैत्रीण असते आणि तिने ना बहुतेक ना सायली अर्जुनचा काटा काढण्यासाठी तिला एंटर केलेलं असतं आणि मुद्दामूनच ना ती ह्या सगळ्यामध्ये आता सायली अर्जुनला त्रास देणार असते. सायली अर्जुन मस्तपैकी आता डेटवर जायला निघालेले असतात. बाहेर खूप छान असा पाऊस पडत असतो आणि त्यातच सायली अर्जुन हे चिंब नाहून गेलेले असतात. आता बरंच आनंद जो काही आहे तो आता आलेला असतो आणि ते दोघंही जण एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचं असं काहीसं आता ते ठरवतात. आणि मग काय, ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर इकडे आता कल्पना आणि त्याचसोबत अस्मिता, अश्विन हे बसलेले असतात. तेव्हाच ना कल्पना म्हणत असते की आज कसं घर एकदम रिकामे रिकामे वाटते ना, सायलीही नाही आहे. आणि तसंही ना मी ना आता प्रतिमालाही कॉल करणार आहे, कारण मला प्रतिमा बोलली की सुमन जी आहे ती तिच्या भावाकडे जाणार आहे राहायला. मग प्रतिमा एकटीच असणार, त्यापेक्षा प्रतिमाला ना आपण इथे बोलवून घेऊया, सायलीलाही बरं वाटेल ना, असंही आता त्यांचं बोलणं होत असतं. मग मी ना आता हे सगळं काही ना सायलीला फोन करून सांगते. म्हणजे कसं, सायलीला फोन करून सांगितलं ना तर बरं पडेल ना. अगं पण आता ते दोघंही जण बाहेर गेले, डेटवर गेलेत, त्यांना नको डिस्टर्ब करू. त्यांना जे काही सांगायचं आहे ना ते आपण नंतर सांगूया, असंही आता बोललं जात असतं. पण इकडे कल्पना म्हणत असते की तुम्ही बोलताय म्हणून ठीक आहे, पण कल्पनाला ना सायली अर्जुनला डिस्टर्ब केल्यावाचून काही राहत नसतं. तिला आता फोन करायचाच असतो. म्हणूनच मग आता ती फोन करायचा प्रयत्न करत असते. पण अस्मितामुळे आता कल्पना थांबलेली असते. ते दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली जे आहेत ना ते मात्र आता गाडीने चाललेले असतात. तेच आता सायली अर्जुनला म्हणत असते की मला भुट्टा हवा आहे, तो घेऊन द्या. मग आता अर्जुनने सायलीला भुट्टासुद्धा घेऊन दिलेला असतो आणि त्यामुळे आता सायली खूप जास्त खुश असते. बाहेर मस्त असा पाऊस आणि त्यातच गरमागरम भुट्टा, यामध्ये दोघंही जण खूपच जास्त खुश असतात. तेच इकडे आता बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच ना तिकडनं आता हा अश्विन उठून निघून जात असतो. अश्विनचा मूड का ठीक नाही आहे या काही गोष्टींना आता कळत नसतात. तेच आता अश्विनला विचारलं जातं की काय झालं आहे अश्विन, ठीक तर आहेस ना. तेव्हाच ना अश्विन काही नाही असं बोलून तिकडनं आता उठत असतो. अश्विन जेव्हा तिकडनं उठत असतो ना तेव्हा मात्र आता सगळीजणं अश्विनची ही हालत बघून त्यांना कळतं की अश्विनला ना काहीतरी झालं आहे. पण काही झालं आहे हे काही केल्या कळत नसतं. मग अश्विनला कल्पना त्याचसोबत प्रताप विचारत असतात की अश्विन, तुला काही होतं आहे का, काही घडतं आहे का, सांग ना तसं. मग आता अश्विन म्हणत असतो की काही नाही, पण अश्विनचा मूड चांगला नाही आहे हे बरोबर आता इथे असणाऱ्या कल्पना, अस्मिता आणि प्रताप याला कळलेलं असतं. आणि त्यामुळे तू अजूनही त्याच जुन्या गोष्टींमध्ये हरवून बसला आहेस का. मलाही कळतंय की तुला ह्या सगळ्याचा त्रास होतोय. कल्पना आता इथे असलेल्या अश्विनला बोलत असते. अश्विन म्हणत असतो की हो होतोय मला त्रास. मग तेव्हाच अस्मिता बोलत असते अश्विनला की बघ, तू ह्या सगळ्या गोष्टीचा ना जास्त त्रास करू नको, विचार करतोयस ना म्हणून तुला त्रास होतोय. त्यापेक्षा ना हे सगळे विचार करणं ना आता जरा सोडून दे, बाजूला ठेव. मग इकडे असणारी अस्मितासुद्धा ना अश्विनला समजवायचा आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. अश्विनला ती आता म्हणत असते की बघ अश्विन, तू जर सगळा काही तोच विचार सारखा करत राहशील ना तर तुला या सगळ्याचा त्रास होईल. पण मला असं वाटतं ना की तू या सगळ्यामधून का होईना बाहेर पडावं, कारण तू यात गुंतत राहिलंस ना तर तुझंच काहीच तुला खात राहणार आहे, तुला त्रास देत राहणार आहे. त्यापेक्षा जर तू थोडासा विचार केलास आणि प्रियापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतलास तर तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. कारण मला असं वाटतं की तू ह्या सगळ्यामध्ये गुरफटून राहण्यापेक्षा ना तू स्वतःचा असा काहीतरी विचार कर, असंही आता इकडे अस्मिता ही अश्विनला सांगत असते. इकडे आता अर्जुन आणि सायली कॉफी आणि चहा घेण्यासाठी थांबलेले असतात आणि तेव्हाच ना इकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते की वा, आपण बाहेर चहा आणि कॉफी घेतोय का, मला तर आता बरंच वाटतंय. मग आता त्याच वेळेला इकडे असणारा अर्जुन जो आहे तो सायलीकडे बघत असतो. सायली म्हणत असते की मला ना मस्त असा गरमागरम वडापाव खायचं मन करते. म्हणजे तुम्हाला सांगू का, आधी मला वाटलं नव्हतं की तुम्ही अशी गाडी ना मध्येच थांबवाल वगैरे, पण आता तर मला खूपच जास्त बरं वाटते, कारण तुम्ही अशी मध्ये गाडी थांबवली आहे ना.
आणि मग काय मस्त आपण वडापाव खातोय. सायली आता डायरेक्ट असं बोलल्याबरोबर ना अर्जुन जो आहे तो सायलीकडे पाहतच राहतो आणि अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की काय वडापाव खातोय, कोण बोललं तुला, आपल्याला वडापाव वगैरे नाही खायचं आहे, आपल्याला फक्त चहा आणि कॉफी घ्यायचा आहे. पण सायली काही ऐकायला तयार नसते, कारण सायलीला ना आता खूप चांगला असा आनंद इकडे वडापावचा घ्यायचा असतो आणि प्रेग्नंट असल्यामुळे ना तिला सारखं ना आता लहर आलेली असते वडापाव खायची आणि त्याबद्दलच ती आता बोलत असते. मग इकडे आता अर्जुन तिला नाही बोलत असतो, पण सायली म्हणत असते की अहो प्लीज ना एकदा तरी ना असं काय करताय, असं बोलून आता ती हट्टच त्याच्याजवळ धरते. त्याच्याजवळ आता तिने हट्ट धरलाय म्हटल्यावर इकडे आता अर्जुनचा सुद्धा नाईलाज असतो. अर्जुनला सायलीचं काही झालं तरी ऐकावंच लागणार असतं, कारण सायली खूप जास्त असा हट्ट अर्जुनसमोर धरत असते. अर्जुनला म्हणत असते की प्लीज ना हो, समजून घ्या ना, प्लीज ना, असं नका ना करू, असं बोलून ती आता अर्जुनसमोर हट्ट धरते. फक्त एक वडापाव, फक्त एक, ते काय आहे ना मी प्रेग्नंट आहे ना, मग मला असं बाहेरचं काहीतरी खावंसं वाटणार ना, एकच वडापाव, असं बोलून ती आता अर्जुनसमोर हट्ट धरते. अर्जुनला काही झालं तरी होकार हा आता द्यावाच लागतो, कारण आता सायलीसमोर त्याला नेहमीच ना झुकतं माप घ्यावं लागत असतं. मग तेव्हाच अर्जुनच्या समोरच ना सायली वडापाववाल्याला ऑर्डर देते, एक वडापाव आणि मिरची. मग मिरची म्हटल्यानंतर अर्जुन आता सायलीकडे बघत राहतो. सायलीला म्हणत असतो की नको ना, पण सायली काही ऐकत नसते. मग तोपर्यंत अर्जुनला कॉफीही मिळत असते. मग चहा आणि कॉफी हे दोघंही जण मिक्स करून प्यायची त्यांची पद्धत असते. मग तेच आता तो चहावाला म्हणत असतो की ह्या सगळ्याची काय गरज आहे, नको 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 मिक्स करू, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हासुद्धा इकडे आता सायली अर्जुन म्हणतात की ही तर आमची स्टाईल आहे, आम्ही तर हे असंच करतो. आणि असं बोलून आता त्यांचा आनंद एकदमच मोठा झालेला असतो. आणि इकडे सायलीला वडापावही हातात भेटतो. सायलीला जसा वडापाव हातात भेटतो तसा आता सायली वडापाव खायला सुरुवात करते. सायली जशी आता वडापाव खात असते ना, तसं आता अर्जुन तिच्याकडे बघत असतो. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय आहे बायको थांब, नको ना हे सगळं करू. पण तरीसुद्धा ना इथे काही केल्या ऐकायला आता सायली तयार नसते. सायलीला वडापावसोबत आता मिरचीही हवी असते आणि त्यामुळेच ना आता सायली ही मिरची खाऊन मस्त असा वडापावचा आनंद घेत असते. आणि हा वडापावचा आनंद घेत असतानाच ना अर्जुन तिच्याकडे बघत असतो. अर्जुन आता सायलीला म्हणतो की बस पुरे झाली या, ही शेवटची यानंतर नाही खायचा, असंही आता म्हटलं जातं. पण इकडे आता सायली म्हणत असते की बघा वडापावचा आनंदाला हा मिरचीशिवाय नाही हो, म्हणजे मिरची असेल तर कसं बरं वाटतं. जसं तुमच्या आयुष्यात जर सायली नसेल तर त्याला अर्थ आहे का, नाही ना, तसंच अर्जुनशिवाय सायली अपुरी आहे, तसंच या वडापावशिवाय ही मिरची नाही. मग आता वडापाव मस्त ती एन्जॉय करत असते आणि अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. अर्जुन तिला म्हणत असतो की आता मस्त वाटतंय ना तुला, आता तरी आहेस ना ओके, मग आता राहू दे, चल आता पटकनच आहे ना आपण आता जाऊया, असंही आता इथे असणारा अर्जुन जो आहे तो बोलत असतो. तेच घरात सगळीकडे अश्विनला समजावत असतात. अश्विनला व्यवस्थितपणे समजवण्याचा प्रयत्न आता केला जात असतो. तर अश्विन जो आहे तो म्हणत असतो की मला ना खरं तर त्या सगळ्या गोष्टीचा ना राग येतो, नको वाटतात मला ह्या सगळ्या गोष्टी. मग अश्विनला इकडे असणारी जी अस्मिता आहे ती त्याला सांगत असते की तुला हे सगळं नको वाटतं ना, तर तुझ्यासाठी एक पर्याय आहेच की, तू ह्या सगळ्यात ना मागे हट, सगळं काही सोडून टाक. आणि मला असं वाटतं ना की त्या प्रियाला जर तू डिवोर्स दिलास ना तर तू ह्या सगळ्यातून सुटशील. जर तू डिवोर्स नाही दिलास ना तर उगाच ना या सगळ्यामध्ये अडकून बसशील, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र अस्मितासुद्धा त्याला बूस्टअप करत असते. म्हणजे अस्मितासुद्धा आता सांगत असते की या सगळ्यामध्ये ना तू उगाच आहे ना स्वतःला त्रास करून घेतोस, त्यापेक्षा जर वेगळं झालं ना तर ते बरंच असतं आपल्यासाठी. म्हणूनच मी तुला सांगते, मी कशी वेगळी झाली तसं तूही वेगळा होऊन टाक, असंही आता इकडे बोललं जात असतं. पण अश्विनला आता ह्या विषयावर एवढं तरी काहीच बोलायचं नसतं आणि त्यामुळेच ना ती आता शांत राहते. आणि मग आता अश्विन तिकडनं निघून जातो. तर अस्मिताने अश्विनला समजवायचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो आता केलेला होता, पण इकडे समजून घ्यायलाच तयार नव्हता.
म्हणून मग आता करणार तरी काय. पण अश्विनला ना आता सरळ सांगितलेलं असतं की तू जर ह्या सगळ्यामध्ये अडकून बसलास ना तर याचे परिणाम जे आहेत ना ते खूपच जास्त बेकार होतील. त्यापेक्षा ना ह्या सगळ्यातून मोकळा होण्यासाठी तुला डिवोर्स हा द्यावाच लागेल. आणि जसा तू डिवोर्स देशील आणि मोकळा होशील ना तशा काही गोष्टी ना चांगल्या घडतील, पॉझिटिव्ह घडतील. आणि म्हणूनच मी तुला सांगते की ह्या सगळ्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा ना जरा आता वेगळा हो, बाजूला हो, असं देखील आता म्हटलेलं असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुन आणि त्यासोबत सायली बोलत असतात. सायली ना एकावर एक आता मिरच्या घेतच असते. अर्जुन तिला म्हणत असतो, बायको बस ना गं, बस, किती ते बस झालं. एक लिमिट असते आणि ती लिमिट ना तू क्रॉस करतेस. परंतु आता सायलीला मस्त वाटत असतं की आपण वडापाव वगैरे खातोय, एन्जॉय करतोय, त्यामुळे ती खूप जास्त खुश असते आणि तिला बरंही वाटत असतं. पण आता अर्जुन आणि सायली बोलत असतात. तेच आता इकडे असणारी याची कल्पना आहे ना तिलासुद्धा सारखा ना सायली आणि अर्जुनला फोन करावासा वाटत असतो. आणि मग तिने न राहून ना अस्मिताचं पण न ऐकता तिने आता कॉल केलेला असतो. अस्मिताचे न ऐकून घेता आता कल्पनाने कॉल केलेला असतो. तेव्हा कल्पना ही सायली आणि अर्जुनशी बोलत असते. आणि काय मग लव्हर्स, कसं आहे सगळं, चांगलं आहे ना. अर्जुन म्हणतो हां. मग तेव्हाच ना कल्पना अर्जुनला सांगत असते की सायलीला बाहेरचं काहीच देऊ नको हां, अगदी चहा कॉफीही नाही. मग तेच आता इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात. कारण हे दोघं जण चहा कॉफीसाठी उतरली होती आणि आता वडापाव खात आहेत. तेच आता कल्पना म्हणत असते की अर्जुन ऐकतोयस का, सायलीला ना तेलकट तुपकटसुद्धा काही देऊ नको बाहेरचं तेल कसं असतं, काय असतं. तेवढ्यातच ना सायलीने मिरची आता ऑर्डर केलेली असते त्या वडापाववाल्याला. आणि हे सगळं काही कल्पनाला ऐकू जातं. कल्पना जसं आता ऐकते ना तसं मात्र आता इकडे अर्जुनला कल्पना विचारते की काय रे, कसली मिरची, काय बोलताय, काही खाताय का तुम्ही. तेव्हाच ना अर्जुन म्हणतो की नाही मम्मा, ही ना आता इथे सुद्धा घरात सामान नाही आहे ना, त्या मिरच्या घेत बसली. असं काहीसं आता अर्जुन ना सायलीमुळे कल्पनासोबत खोटं बोलत असतो. मग तेव्हाच सायलीला इकडे कल्पना म्हणत असते की काय गं सायली, तू पण तिकडे जाऊन सुद्धा तू त्याच सगळ्या गोष्टी करतेस, कशाला, नको ना. आणि असं बोलून ती आता तिला शांत करायचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुन आणि सायली हे दोघंही जण मस्त गप्पा मारत असतात. पण इकडे आता सायली एकावर एक खूप अशा ना मिरच्या खात असते. आणि ते सगळं काही आता अर्जुनला पटत नसतं. म्हणजे अर्जुनला असं वाटतं की उगाच आहे ना सायली स्वतःला त्रास करून घेते. तेच आता अर्जुन तिच्याकडनं ते ताट खेचून घेतो. आणि मग आता ती म्हणत असते की मग दाखवा ना, आता तुम्ही खाऊन दाखवा. मग आता अर्जुन जो आहे तो खातो. अर्जुन जसा आता खायला लागतो ना तसं आता अर्जुनला एक मिरची खाल्ल्या खाल्ल्या खूप जास्त तिखट लागू लागतं. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो की बायको एवढं तिखट, बापरे, नाही जाते हां हे तिखट एवढं, असंही आता तो बोलत असतो. तेच आता सायली त्याच्याकडे पाहून हसू लागते. जसं आता सायली त्याच्याकडे पाहून हसते ना तसा आता अर्जुन म्हणत असतो की बायको तुला हे सगळं बघून आनंद होतोय ना, तुला मजा येते ना माझं हे सगळं बघून हसू. मग तेव्हाच सायली अर्जुनकडे बघून हसत असते आणि तिला ना आता एकदमच भारी वाटत असतं ह्या अर्जुनकडे बघून. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती अर्जुनला शांत करायचा प्रयत्न करत असते. मग आता अर्जुनला तिखट लागलेलं असतं. म्हणूनच मग आता तिने पहिल्यांदा ना तिकडे असणाऱ्या त्या चहावाल्याकडनं ही साखर घेतलेली असते. आणि ती साखरच ना आता ती त्याला देते. आणि जशी साखर ती त्याला देते ना तेव्हा कुठे जाऊन अर्जुनला थोडंसं बरं वाटतं. मग तेव्हाच आता ती त्याला म्हणत असते की काय मग आता अजून काही करायचं आहे का, म्हणजे अजून काही ऑर्डर वगैरे करू का. अर्जुन म्हणतो बस हा बायको, बस झालं, आता मला काही नको आहे. मग आता अर्जुन आणि सायली घरी येतात तेव्हा त्यांची तन्वीवरनं भांडणं होतात. म्हणजे कसं, सायली ही सायली आहे, तन्वी ही तन्वी आहे, असं त्या तिचं म्हणणं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत तुमने फोन करून बोलवून घेतलेलं असतं. कारण अचानकपणे ना इकडे असणाऱ्या मधुभाऊंची तब्येत बिघडलेली असते. मग मधुभाऊंना काय झालं आहे काय नाही अशी भीती वाटत असते. मग सायली अर्जुन येतात आणि मग सायली म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, जी आश्रमाची जबाबदारी आहे ती मी घेते. तेच आता आश्रमाची जबाबदारी हिने घेतली म्हटल्यावर आपण तर या सगळ्यामध्ये काहीतरी काटा काढायला हवा असंही आता प्रियाने ठरवलेलं असतं. तर तुम्हाला
हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.